ज्योतिबाच्या नावानं सांग मला. तुमच्या प्रत्येकाचा आवाज त्या कोल्हापूर पर्यंत पोहोचला पाहिजे बरं का. तेव्हा पुन्हा एकदा ज्योतिबाच्या नावानं सांग मला. नमस्कार नमस्कार नमस्कार. यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं मी सिद्धी गणेश निकम हार्दिक 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 स्वागत करते. आज तुम्हा सगळ्यांसाठी आज मी इथे उभी आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्हा सगळ्यांसमोर मी स्वतः लिहिलेली एक कविता मी ठेवते. आपल्या रोहड गावासाठी ही कविता मी लिहिली आहे. जेवढं ऐकलं त्यावरून ही कविता शब्दबद्ध झाली आहे. तर आशा करते की तुम्हा सगळ्यांना ही कविता खूप खूप आवडेल. तुम्हा सगळ्यांसमोर ह्या रंगमंचावरून मी स्वतः लिहिलेली कविता ठेवते. शीर्षक आहे रोहड माझं गाव. समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालं गाव. समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालं गाव. ज्याला उरमोडी धरणाचा लाभला किनारा रोहड त्या गावचं नाव. केदारेश्वराचा आशीर्वाद आहे. केदारेश्वराचा आशीर्वाद आहे घाटाई देवीची साथ. केदारेश्वराचा आशीर्वाद आहे घाटाई देवीची साथ. सुख समृद्धी आणि एकजूट सुख समृद्धी आणि एकजूट नांदते रोहड गावात. रोहड गावच्या मातीत अनेक हिरे होते लपले. रोहड गावच्या मातीत अनेक हिरे होते लपले. आपले सातारा जिल्ह्याचे भाऊजी सुद्धा रोहड गावातच जन्मले. सीमेवर लढणारे सैनिक याच मातीत वाढले. सीमेवर लढणारे सैनिक याच मातीत वाढले. आखाड्यात लढणारे पैलवान हरिश्चंद्र निकम जसे याच मातीने घडवले. गावचं नाव मोठं करण्याची जिद्द आहे प्रत्येकात. सुख समृद्धी आणि एकजूट नांदते आपल्या रोहड गावात. सुंदर नितळ उरमोडी नदी खळखळ वाहत राहते. शेतात डोलणारे पीक इथले निसर्ग सौंदर्य फुलवते. इथे वाहणारा वाराही प्रत्येकाला आपला वाटतो. पावसाच्या बरसणाऱ्या सरींनीही इथला शेतकरी सुखावतो. प्रेम आपुलकी माया आहे इथे प्रत्येकाच्या स्वभावात. प्रेम आपुलकी माया इथे प्रत्येकाच्या स्वभावात. सुख समृद्धी आणि एकजूट नांदते आपल्या रोहड गावात. ज्योतिबा राजाची इथं भव्य यात्रा भरते. वेशभूषांच्या माध्यमातून कथाही साकार होते. गजर होऊन ज्योतिबाचा गुलाल उधळला जातो. मनोरंजनाचा लावणी महोत्सव पण ह्याच मंचावरून दिसतो. यात्रेचा भव्य सोहळा सजतो इथं उत्साहात. सुख समृद्धी आणि एकजूट नांदते रोहड गावात. रोहड गावच्या वर्णनासाठी शब्द आहेत अपुरे. या रोहड गावचं वर्णन करताना अभिमान वाटतो प्रत्येकाला. मी रोहडकर आहे सांगताना. शिक्षण मिळेल, नोकरी मिळेल, पैसाही मिळेल शहरात. पण हवा असेल प्रेमाचा आडोसा जर तर तो मिळेल फक्त रोहड गावात. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी इथलीच ओढ राहील मनात. सुख समृद्धी आणि एकजूट कायम नांदत राहील आपल्या रोहड गावात. धन्यवाद.